धाराशिवमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खासदार ओमराजे निंबाळकर थेट पाण्यात उतरले। पुरामध्ये अडकलेल्या आजी आणि नातवाला खासदार ओमराजे यांनी बाहेर काढलं। अतिवृष्टी झालेल्या भूमपरांडा तालुक्यामध्ये गावोगावी ओमराजेंनी भेटी दिल्या। ही दृश्य आपण बघतोय। खासदार ओमराजे निंबाळकर आपल्याला पाहायला मिळतात। स्वतः पुराच्या पाण्यात उतरले, नागरिकांना मदत केली। खासदारांनी शेतकऱ्यांना धीर दिला आणि प्रशासनाकडे मदतीसाठी पाठपुरावा सुद्धा केला। शिवसेनेचे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर, जे अतिवृष्टी झालेल्या भागात स्वतः गेले, तिथे झालेल्या सगळ्या अतिवृष्टीची पाहणी केल्याबरोबरच नागरिकांना प्रत्यक्ष मदत सुद्धा केली। स्वतः पुराच्या पाण्यात उतरले, जे अडकलेले नागरिक होते त्यांना वाचवलं। मदत कशा पद्धतीने या सगळ्या नागरिकांना मिळेल यासाठी सुद्धा प्रशासनाशी संपर्क साधला, प्रयत्न केले। मुख्य म्हणजे मोठं नुकसान शेतांमध्ये झालेलं आहे, पिकं हातची गेलेली आहेत, त्या शेतकऱ्यांना सुद्धा धीर दिलेला आहे। तर ही दृश्य आपण धाराशिवमधली बघतोय। धाराशिवमध्ये पावसाचा अक्षरशः थैमान पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान त्यामध्ये झालंय। जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शाळांना सुट्टी दिली गेली आहे। विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। काय नुकसान झाले, किती नुकसान झाले? काल परवा झालेल्या पावसामुळे वडगाव शिवारातील किंबहुना जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील सोयाबीनचं सरासरी 100% नुकसान झालेलं आहे आणि शासनाने हेक्टरी कमीत कमी 50,000 रुपयाची शेतकऱ्यांना मदत करावी, ही मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील ही नम्रतेची विनंती त्यांना। साहेब, आम्हाला फक्त त्यांचं बोलण्यातून नाहीतर कृतीतून आश्वासन पाहिजे। कुठेतरी बांधावर कडेला जाऊन पाहणी करण्यापेक्षा ही शेतकऱ्यांची जी मसनवाट्यासारखी परिस्थिती झालेली आहे ती प्रत्यक्षात कुठेतरी बघा तुम्ही। आणि शेतकऱ्यांना जसं की आमच्या सहकार्याने सांगितलं 50,000 आर्थिक अनुदान हे मदत आणि पुनर्वसन मंत्री यांनी द्यावं। की आज जो ह्या निसर्ग कोप झालेला आहे, तर एवढं जे शाश्वत